स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। सोलापूरची माऊली हरवली ओडिशा, सांगलीच्या अधिकाऱ्यांकडून घर वापसी। ओडिशाच्या जिल्हाधिकाऱ्यांची तत्परता कामी आली। मानवाधिकार दिनी मिलनाचा सोहळा। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम। HUID प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा, श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। ओडिशात हरवलेल्या बार्शीच्या आजी, झारसगुडाचे जिल्हाधिकारी कुणाल चव्हाण आणि सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्यातील संवेदनशील समन्वयामुळे स्वगृही परतल्या। घरापासून, आपल्या माणसांपासून आणि परिचित जगापासून दूर अनोळखी ठिकाणी आजींचा हा एकाकी अनपेक्षित प्रवास ओडिशाहून व्हाया सांगली ते परत बार्शीपर्यंत प्रशासनाच्या सुंदर सहकार्याने परिपूर्ण झाला। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील विजयाबाई रघुनाथ जाधव या माऊली म्हणजे कुटुंबाचा धागा। पण 1.5 वर्षापूर्वी त्या घरातून निघाल्या आणि परत कधीच दिसल्या नाही। त्यांच्या पावलांचे आवाज थांबले, पण त्यांची आठवण मात्र घरभर दररोज फिरत राहिली। रात्रंदिवस शोध, पोलिसात तक्रारी आणि आमच्या माऊली दिसल्या का अशी सोशल मीडियावर हाक दिली, तरीही प्रतिसाद शून्य। कुटुंब माऊलीच्या आठवणीने गहिवरलं, पण झारसगुडाचे जिल्हाधिकारी कुणाल चव्हाण यांच्या संवेदनशील नजरेनं हा विषय ओळखला। विजयाबाई हरवलेल्या आहेत हे त्यांना जाणवलं। त्यांनी तिचा फोटो काढला आणि थेट त्यांचे मित्र असलेल्या सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांना पाठवून माहिती दिली। नरवाडे यांनी क्षणाचाही विलंब न करता सोशल मीडियावर विजयाबाईंचे फोटो आणि माहिती प्रसारित करण्यात आली आणि मग एक पोस्ट, एक क्षण, एक स्क्रीन आणि बार्शीतील कुटुंबाच्या अंगावर शहर आला। ही तर आमची माऊली असं म्हणत कुटुंबियांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रूच्या धारा वाहू लागल्या। त्यांची ही हरवलेली माऊली सापडली, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनी सापडली। आज रोजी झारसगुडाहून अधिकारी स्वतः विजयाबाईंना घेऊन सांगली दाखल झाले। सांगली जिल्हा परिषद कार्यालयात औपचारिक माऊलीला सोपवण्याचा कार्यक्रम पार पडला। आज आपल्या महाराष्ट्र राज्यातील बार्शी येथील 73 वर्षाची आजी विजयाबाई रघुनाथ जाधव या 2 वर्षापासून ओडिशा राज्यातील झारसुगुडा जिल्ह्यामध्ये हरवल्या होत्या। 26 नोव्हेंबरला तिथले जिल्हाधिकारी आपल्या महाराष्ट्राचे कुणाल चव्हाण यांना त्या दिसल्या। त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि नंतर आम्ही कोऑर्डिनेशन करून त्यांच्यासोबत एक स्टाफ पाठवून तिथल्या NGO सोबत कोऑर्डिनेशन करून रेल्वेचं तिकीट बुक करून आज आजीला आपण इथं घेऊन आलो। आजी ही डेली कामगार करणारी होती, वीटभट्टीवर काम करत होती। चुकून कोणीतरी त्यांना तिकडे घेऊन गेलं। त्यांच्याकडे कोणताही आय कार्ड नव्हतं, मोबाईल क्रमांक नव्हता, त्यांच्या घरच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता। आम्ही त्यांचा व्हिडिओ बनवून सामाजिक माध्यम आणि इतर मीडियाचा वापर करून त्यांच्या सहकार्यातून त्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकलो आणि आज 10 डिसेंबर मानव अधिकार दिवस खरोखर साजरा होईल असं मला वाटतं। आज बार्शीला आपण त्यांच्या कुटुंबाच्याला सुपूर्द करतोय। एक प्रशासन अधिकारी म्हणून आम्हाला हे अतिशय समाधान देणारं काम आहे। मी विजयाबाई रघुनाथ जाधव, मला कुर्डवाडीतनं धरलं, मला धर्मशाळात टाकलं, पुन्हा ह्यांनी सहकार्य 4-5 जणांनी केलं। मला गाडीतनं उतरून शिने इथपर्यंत आणलं, नाश्ता हे दिला। तुमच्या आजी घरी कोण असतंय? घरी पोरगी असते, पोरगा असते। सांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।